गुड मॉर्निंग. आज आपण 2019 ची प्रश्नपत्रिका गणितातील प्रश्न क्रमांक 59 ते 75 पाहणार आहोत. 59 क्रमांकाचा प्रश्न, हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर शेकडा 11.5% रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयाचे कापड खरेदी केले असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? एक लक्षात ठेवा, इथं रिबेट म्हणजे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे कमी केलेली किंमत. म्हणजे हातमाग मंडळानं 11.5% रक्कम कमी केली म्हणजे आपल्याला 65,000चा, इथं एकूण जे रक्कम आहे ती किती आहे? 65,000. इथं लिहितो मी 65,000. त्यातली किती रक्कम कमी केली? 11.5%. म्हणजे याचा आपण 11.5% करू. 11.5/100 न काय करू, ह्याला मल्टिप्लाय करूया. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट, म्हणजे 650 आणि गुणिले 11.5. आता या 650चं रूपांतरण आपण 65 गुणिले 10 करूया आणि पुढं 11.5. आता या दोन संख्यांचा गुणाकार किती सांगा? 10 न गुणल्यामुळे एक घर पुढं, म्हणजे 115. 115 गुणिले 65 करून गुणाकार सांगा मला किती येतोय? 7,400. 7,475. मग आहे का हा पर्याय? पर्याय क्रमांक 2. 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता इथं आपल्या डोक्यामध्ये 2 सूत्र असले पाहिजेत. कोणकोणती सांगा? ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र काय? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आणि अजून एक सूत्र आहे ए वजा बी चा वर्ग. याचा काय फॉर्म्युला? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ही पूर्ण वर्ग राशी आहे. ही सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे. मग बघा, याच्या उजव्या बाजूमधील आपल्याला पहिलं आणि तिसरं पद दिले. यातलं पण पहिलं आणि तिसरं पद दिलंय. म्हणजे आपल्याला काढायचे काय? 2 नंबरचं पद. म्हणजे इथं 2 पर्याय येऊ शकतात आपल्याला. एक म्हणजे 2ab काढायचं आहे आणि दुसरं म्हणजे वजा 2ab काढायचं आहे. आता मला सांगा, हा कोणाचा वर्ग होईल रे? 5x या कंसाचा वर्ग होईल, आहे की नाही? आणि हा 49y वर्ग कोणाचा वर्ग होईल? 7y या कंसाचा वर्ग. म्हणजे ही 5x ही a ची किंमत आहे आणि 7y ही b ची किंमत आहे. a वर्ग अधिक b वर्ग, याच्यामध्ये 2ab मिळवल्यानंतर पूर्ण वर्ग राशी होणार. मग 2ab म्हणजे काय रे? कोणतं पद नवीन ऍड करावं लागेल पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी? 2 गुणिले a ची किंमत किती? 5x आणि b ची किंमत किती? 7y. करा गुणाकार. 2 पंचे 10, 10 7 70, 70xy. आणि दुसरं वजा 2ab. फक्त चिन्ह बदलणार, बाकी सगळं सेम राहणार. म्हणजे दुसरं पद काय होणार? वजा 70xy. आहे का पर्याय? वजा 70xy दुसरा पर्याय आणि अधिक 70xy हा तिसरा पर्याय. समजलं का हे उदाहरण तुम्हाला?
हो सर. ओके. एकसष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे. सरळ रूप द्या. आता आपण काय करूया, अगोदर संख्या लिहितो. पहिला पूर्णांक आहे 65/77. आता हे जे भागिले आहे त्याचं मी गुणिले करणार आहे. काय होईल सांगा? या भागिलेच्या पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा काय घ्यावं लागेल? गुणाकार व्यस्त. म्हणजे 99 अंशात जाणार आणि अंशातलं 104 कुठे येणार? छेदामध्ये. पुढची संख्या गुणाकार चिन्हाच्या हाय अशी लिहायची, त्यात बदल नाही करायचा. 56/45 आणि लास्टला -1 आहे. आता इथं मात्र आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल. बघा 13च्या पाड्यात 65/104 आहे. 13×5 65 आणि 13 किती? 104 आहे. 80 बरोबर आहे. 11च्या पाड्यात 77 पण आहे, 99 पण आहे. 11×7 77, 11×9 99. आता 8×1 8, 8×7 56. पुन्हा 5×1 5, 5×9 45, 9×1 9, 9×1 9. पुन्हा इथं 7×1 7, 7×1 7. म्हणजे वजा चिन्हाच्या डावीकडे फक्त 1 उरलं आणि त्यातून हा 1 मायनस केला. 1 - 1 किती? 0. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मीटर, तर त्या बागेचं क्षेत्रफळ किती? अशी अर्धवर्तुळाकृती काय आहे? बाग आहे. मला तुम्ही अर्धवर्तुळाकृती बागेच्या परिमिती सूत्र काल मी घेतलं होतं, कोण सांगते डायरेक्ट? अर्धवर्तुळाची परिमिती 36/7 गुणिले r त्रिज्या. मग परिमिती 180 दिलेली आहे. आता 36/7 डावीकडे गेल्या उलट होणार ना? 7/36. 36 ची चौपट 180. 5 पट. 5 पट. आणि 5 आणि 7 चा गुणाकार किती? 35. म्हणजे त्रिज्या 35 मीटर आली. आता बागेचं क्षेत्रफळ, बाग कुठल्या आकाराचे आहे? अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय रे? वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे, त्याच्या निम करायचं म्हणजे अर्धवर्तुळाचं निघणार आहे का? 1/2 पायची किंमत किती घ्यायची? 22/7 आणि r चा वर्ग म्हणजे 35 चा वर्ग, 2 वेळा गुणाकार. त्याचे सिम्प्लिफाय करूया. b1 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 11 आणि इथं 7×1 7, 7×5 35. हा 11 लिहिलं, 35 आणि 5 चा गुणाकार करतो. 5×5 25, 2 5×3 15 आणि 2 17. 175 गुणिले 11. 11×5 55, चला 5, 11×7 77 आणि 5 82, चला 8, 11×1 11 8 19. आणि वर 1 मीटर आहे म्हणजे इथं मीटरवर 1925 चौरस मीटर आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. साठ मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? आता या ठिकाणी जो खड्डा आहे तो पण इष्टिकाची ती आकाराचा आहे आणि ज्या रस्त्यावर माती पसरायची आहे त्या मातीचा तयार होणारा ढीग हा सुद्धा इष्टिकाची ती आकाराचा आहे. मग इकडे दोन्हीकडे इष्टिकाची तिचं घनफळ समानच असणार आहे. एका बाजूला खड्ड्याचं घनफळ, एका बाजूला
मातीच्या ढिगाचं गणपत असं आपण लिहूया. मग खड्ड्याच्या गणपाला विहोण म्हणलं आणि रस्त्यावरील मातीचे जो ढीग आहे त्याचं गणपाला विहू म्हटलं. दोन्हीकडे सूत्र एकच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. फक्त त्याचे डायमेन्शन्स वेगळे असल्यामुळे आपण डावीकडे कॅपिटल एल लिहूया आणि उजवीकडे स्मॉल लिहूया, स्मॉल लेटर लिहूया. हा सांगा, कॅपिटल एल चं माप किती? त्या खड्ड्याची लांबी 60, रुंदी किती? 40 आणि उंची 5. आता ही सर्व एकक मीटर मध्ये आहेत बरं का. बघा, इथं मीटर आहे, इथं मीटर आहे, इथं पण मीटर आहे. आता ही माती ज्या रस्त्यावर पसरायची आहे तिथं तयार होणारा जो मातीचा थर आहे त्याची लांबी तुम्हाला बघा किलोमीटर मध्ये दिलेली आहे. मग 1 किलोमीटरचं मीटर मध्ये करूया. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर आहे? 1000. रुंदी किती लिहा? 24 मीटर. ते तसंच लिहूया. आणि उंची म्हणजे जाडी बरं का. उंची म्हणजेच काय? जाडी. आता बघा, 60, 50, 40 आणि 5चा गुणाकार डाव्या बाजूला आहे असा लिहिला. आता हे 1000 डावीकडे आल्यावर भागिले होणार. पुन्हा हे 24 पण डावीकडे आल्यावर भागिले होणार. पलीकडे एच आहे. आता हा 1 0 आणि हा 1 0, हे 2 0 ह्या 2 0 ला कट केलं. आता या 6 आणि 4चा गुणाकार 24, या 24 ला कट झाला. आता इथं 5 आणि 10 उरलं ना. मग 5 भागिले 10 किती रे? 0.5 मीटर. आता 0.5 मीटरचं सेमी मध्ये किती होणार आहे? 1 मीटर म्हणजे 100 सेमी ना. मग अर्धा मीटरचं सेमी किती होणार? म्हणजे याचं उत्तर 50 सेमी पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि 0.5 मीटर पर्याय क्रमांक 2 पण. इथे त्यांनी इथं सूचना द्यायला पाहिजे होती की 2 अचूक पर्याय निवडा, आहे की नाही? त्यांनी हे दिलं नाही. याची उत्तर 2 पर्याय निघतायत. समजतंय का? हो सर. हा, ओके. रामरावाने 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापाऱ्याला विकले. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? आता आपण त्या सर्व मालाची विक्री किंमत अगोदर काढूया. 13 क्विंटल गहू आहे आणि दर आहे 3250. करूया ह्या दोघांचा गुणाकार. 3250 गुणिले 13. 13 0 0, 13 5 65, चला 6, 13 2 26 आणि 6 किती? 32. चला 33 39 आणि 3 42. आता 23 क्विंटल सोयाबीनचा प्रति क्विंटलचा जो दर आहे 4350. या दोघांचा गुणाकार करूया. 4350 गुणिले 23. 23 0 0, 23 5 115 ना. चला 11. 23 त्रिक 69 आणि 11 80. चला 8. 23 चौक 92 आणि 8 100. 1,50,000. आता ह्या दोघांची बेरीज करूया आपण. 0 5 5 10, इथं चला 1 2 1 3, 2 2, 4 4, 1 1. हा, ही आली विक्री किंमत. आता शेकडा 3 अडत दिली. मग रामरावांना किती रुपये मिळणार?
100तून 3% अडत गेली, मग 100तून 3 वजा करा, 97% रक्कम मिळणार रामरावांना. मग आपण या विक्री किमतीचा 97% करूया. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 1423 गुणिले 97 करा हा गुणाकार. झालं का गुणाकार? 1,38,031. 1,38,031. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? नेक्स्ट 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 बरोबर छेद 4032. आता इथे एक सूत्र वापरायचे, कोणतं सांगा भाऊ? सूत्र सांगा कोणतं वापरायचे? ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार काय रे? A plus B. प्लस बी A minus B. ए मायनस बी. मी फक्त काय करणार आहे, ए च या 2017 ठेवणार आहे. मग 2017चा वर्ग आणि बी च्या जागेवर 2015 ठेवणार आहे. म्हणजे इथं 2015चा वर्ग. उजवी बाजू काय होईल सांगा? ए अधिक बी म्हणजे 2017 अधिक 2015 आणि दुसरा कंस ए वजा बी 2017 वजा 2015. बरोबर आहे का? मग पहिल्या कंसातील बेरीज किती येईल? 4032 ना, आणि दुसऱ्या कंसातील वजाबाकी 2. मग इथं बघा 2017 गुणिले 2017 म्हणजे 2017चा काय झाला? वर्ग. आणि इथं 2015 गुणिले 2015 म्हणजे इथं काय झालं? 2015चा वर्ग. आणि छेदामध्ये 4032. आता आपण ह्याचा विस्तार या डाव्या उजव्या साईडला केलाय. 2017 वजा 2015 काय येते रे? 4032 गुणिले 2 येते. आणि छेद काय आहे? 4032. मग ह्या 4032 ला हे 4032 कॅन्सल. काय आला? भागाकार 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 2 म्हणजे 4चं वर्गमूळ म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण याचं उत्तर आहे. 2 आणि 4. आता बघा x आणि y या दोन चलामध्ये समचलन आहे. आता समचलनात भागाकार समान असतो की गुणाकार आहे? समचलनात भागाकार समान असतो का गुणाकार? भागाकार समान. हा, भागाकार समान असतो म्हणजे गुणोत्तर सेम असतं. म्हणजे x आणि y चा भागाकार स्थिर. आता याच्यामध्ये आपण x ची किंमत 35 ठेवूया आणि y ची किंमत किती ठेवूया? 14. आणि आपण k ची किंमत काढूया. सांगा. 7 35 आणि 7 दुनी 14. म्हणजे k ची किंमत काय आली? अंशामध्ये 5 आणि छेदामध्ये 2. 5/2 आली. आता आपलं मूळचं समीकरण आहे त्यामध्ये k ची किंमत टाकणार. मूळचं समीकरण आहे x/y बरोबर k. आता इथं उजव्या साईडला k ची किंमत आपण भरूया. काय आली k ची किंमत आपली?
हे 502. आता तिरकस गुणाकार करा. x गुणिले 2 2x आणि दुसरा तिरकस गुणाकार 5 गुणिले y 5y आहे का? हा पर्याय पहा. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेमी व 13 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? पर्याय क्रमांक 1. ज्यावेळेस परिवर्तुळ हा शब्द असतो तेव्हा आपण व्यास काढायचा. व्यास आणि व्यास हा कर्ण येईल असा काटकोन त्रिकोण काढायचा. समजा व्यास हा काटकोन त्रिकोण घेतला, इथं काय असणार? काटकोन. इथं समजा O, इथं A, इथं B, इथं C. त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात आणि तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे AC हा व्यास होणार. आता पहिली काटकोन करणारी बाजू 5 दिली, म्हणजे AB 5 आहे समजा. दुसरी काटकोन करणारी BC बाजू 12 आहे, तर AC किती येईल? आपल्या सर्वांना 13. हा बरोबर आहे. 13. विषम संख्येपासून तयार होणारे त्रिकुट माहित आहेत. 5 चा वर्ग 25, 12 आणि 13 ची बेरीज म्हणजे 5, 12, 13 हे पायथागोरसचं काय झालं? त्रिकुट. मग एक काटकोन करणारी बाजू 5 दिलेली आहे, दुसरी काटकोन करणारी बाजू 12 दिलेली आहे, म्हणजे AC हा कर्ण 13 येणार आहे. आणि AC हा त्या वर्तुळाचा काय आहे रे? व्यास आहे. व्यास. आणि त्रिज्या ही व्यासाची निमपट असते. 13 चा निमपट करा. 6.5 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. एका घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचं घनफळ किती? मला पहिल्या घनाचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र सांगा. 6a². अगदी बरोबर. घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6a². मग एकूण पृष्ठफळ डाव्या साईडला किंमत आपण 384 ठेवली, उजव्या साईडला 6a². आता उजवीकडे जे गुणिले 6 ते डावीकडे भागिले, म्हणजे 384 भागिले 6. 6 36, 24 राहिलं, 6 चौक 24 म्हणजे a वर्गाची 512. पर्याय क्रमांक 1. 64. बरोबर आहे. आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. 64 वर्गमूळ किती? 8. त्या घनाची कडा 8 सेमी आली. आता घनाचं घनफळ सूत्र सांगा. A चा घन. A चा घन. घन. A ची किंमत किती आहे? 8. आणि 8 चा घन आपल्या सर्वांचा पाठ आहे. किती? 512. घन सेमी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 1. आता ह्या दोन राशींची बेरीज आहे आणि त्यातून ही राशी काय करायची? वजा करायची. अगोदर मी पहिल्या दोन राशी आहे असे लिहितो, कारण बेरीज आहे. 4x वर्ग वजा 9x अधिक 7. त्यामध्ये दुसरी राशी ऍड केली, प्लस x² प्लस 5x मायनस 1. हिथं मात्र बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलणार, म्हणजे 5x वर्ग काय होईल? वजा 5x वर्ग. वजा 4x चिन्ह बदलून अधिक 4x आणि अधिक 5 चिन्ह बदलून वजा 5. आता मला सांगा, ह्या 4x वर्गाची ह्या x वर्गाची बेरीज काय होणार आहे? अधिक 5x वर्ग. आणि अधिक 5x वर्गाला हे वजा 5x वर्ग कट झालं.
तसंच एक्स पद बा ह्या 5x ह्या 4x बेरीज केली होणार अधिक 9x आणि अधिक 9x ला हे वजा 9x कट झालं. आता राहिले काय 5 स्थिर पद राहिले 7 हो 4 आणि वजा 5. वजा 1 वजा 5 7तून 1 गेलं 6 आणि 6 वजा 5 1. पर्याय क्रमांक 1. आणि पर्याय क्रमांक 4 बघा बघ 2 चा शून्याची किंमत पण एकच असते ना, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 पण आहे. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष. त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास वयाची सरासरी 6 महिन्यानं वाढते. तर वर्ग शिक्षकाचं वय किती? आता इथं सरळ काय करायचं, वर्ग शिक्षकाचं वय तुम्हाला काढायचं असेल, तुम्हाला सरासरी सूत्र काय झालं ते सांगा अगोदर मला. सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण वारंवारता म्हणजे एकूण किती जणांची वयांची बेरीज तिथली संख्या खाली. मग याच्यावरून दुसरं सूत्रकार अतिरिक्त गुणाकार करून बेरीज सूत्र काय होणार सांगा. बेरीज बरोबर सरासरी गुणिले बेरीज बरोबर सरासरी गुणिले n. मग आता मी काय करणार आहे पहा, वर्ग शिक्षकाचं वय बरोबर 42 जणांची बेरीज वजा 41 जणांची बेरीज. बरोबर आहे ना माझं सूत्र. वर्ग शिक्षकाचं वय बरोबर 42 व्यक्तींची वयांची बेरीज, 42 व्यक्तींच्या वयांची सम मायनस 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सम. आता 42 जणांची बेरीज कशी काढायची, तर हे सूत्र वापरायचं सरासरी गुणिले 42. मग 42 जणांची सरासरी किती आहे, 41 जणांची सरासरी 13.5 आहे आणि वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यावर सरासरी 6 महिन्यानं वाढते म्हणजे अर्धा वर्षांना वाढते. मग 13.5 मध्ये अर्धा मिळवा किती येणार सरासरी 14 वर्ष. आणि गुणिले किती जण आहेत यांची किंमत किती 42. आता 41 जणांची बेरीज करताना 41 जणांची सरासरी किती आहे 13.5 आणि गुणिले यांची किंमत 41. हा पहिला गुणाकार करा 14 दुनी 28 17 2 14 चौक 56 आणि 2 58 588. आता हे करूया 135 गुणिले 41 करा, मला सांगितले ते 135 गुणिले 41 वाटते 55-35 येते. दशांशी नंतर एक अंक आहे मग इथं दशांशी येणार. आता 588 मधून 553.5 जर वजा केलं तर वजा किती 34.5 म्हणजे त्या वर्ग शिक्षकांचं वय 34 वर्ष आणि 6 महिने. कितवा पर्याय येणार मग पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची लंब उंची किती. आता हे सूत्रच आहे पण सूत्र जर पाठ नसेल तर असा समभुज त्रिकोण काढला ही लंब उंची काढली. समजा या समभुज त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं, उंची जी आहे त्याला एडी म्हटलं. आता उंची म्हणजे एडी. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो रे 60. हा कोण 60 हा 90 म्हणजे हा तिसरा कोण लंबगोल किती असणार 30.
आता 30-60-90 जो प्रमेय आहे त्यामध्ये असं आहे 30-60-90 अशी त्रिकोणाच्या कोणाची माप असतील तर 30 अंश समोरची बाजू कर्णाची निम्मी असते आणि 60 अंश समोरची बाजू कर्णाची किती पट असते वर्गमुळात 3/2 पट. मग एडीबी या त्रिकोणात 60 अंश समोरची बाजू कोणती रे एडी. कर्णाची किती पट सांगितलं आता तुम्हाला वर्गमुळात 3/2. कर्ण कुठला येणार इथं एबी. किंवा सूत्र कसं घेता येईल लंब उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू बरोबर आहे ना. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 3/2 बाजू किती दिलेली आहे 12. बेक बे बेस 12 म्हणजे 6 वर्गमुळात 3 सेमी ही झाली लंब उंची. आहे का हा पर्याय पर्याय क्रमांक आता 6 म्हणजे 36 वर्गमूळ आहे. मग आता 36 आणि 3 चा गुणाकार किती येणार 108 म्हणजे हा चौथा पण पर्याय बरोबर आहे. इथे त्यांनी वर द्यायला पाहिजे तर 2 अचूक पर्याय निवडा कारण याचं उत्तर तिसरा पण पर्याय येतोय आणि चौथाही पर्याय येतोय. आता पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे की ज्याची पी क्यू आणि एस आर ही बाजू काय आहे समांतर आहे. आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ विचारले एरिया ऑफ ट्रॅपेजियम कोण सांगते सूत्र 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची म्हणजे पी क्यू आणि एस आर या दोन समांतर बाजू आहेत त्यांची बेरीज आणि उंची या ठिकाणी तुम्हाला पीएम अशी दिलेली आहे. मग आपण या सूत्राच्या उजव्या साईडला किमती भरूया. पी क्यू ची किंमत किती 47 आणि एस आर किती आहे रे हे 5 आणि हे 52 करा बेरीज 5 अधिक 52 किती 57 इथं गुणिले आहे आणि गुणिले उंची बघा ही आता उंची किती रे हे 5 आहे ना आणि ही बाजू त्यांची द्यायची चुकून राहिली बरं का. ही बाजू आहे 13 मग आपलं 5 12 13 हे त्रिकुट आहे. मग ही बाजू किती येणार 12 म्हणजे उंची 12. मग 1/2 कंसातील बेरीज किती 7 आणि 7 14 चला 1 5 आणि 5 10 104 आणि पुढे गुणिले 12 बे 5 10 आणि इथं बे दुनी 4 52 गुणिले 12 12 दुनी 24 चला 2 12 5 60 आणि 2 62 724 चौरस मीटर आहे का पर्याय पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1. आता बघा 2010-11 ते 15 सालापर्यंत आपल्या शेतीतून पिकवलेल्या ज्वारी व गव्हाच्या उत्पादनाचा जोड स्तंभालेखाली दर्शवलेला आहे. त्याचे निरीक्षण करावं त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. इथं जी सूची दिलेली आहे त्यामध्ये जो कोरा भाग आहे ते ज्वारीचं उत्पादन आहे आणि जो रेखांकित केलेला जो भाग आहे ते गव्हाचं उत्पादन आहे. म्हणजे जो जोड स्तंभालेख आहे त्याच्या डाव्या बाजूच्या स्तंभामध्ये ज्वारीचं उत्पादन आहे आणि उजव्या बाजूच्या रेखांकित स्तंभामध्ये गव्हाचं उत्पादन आहे. आता तुम्हाला हे थोडं अस्पष्ट दिसते. ज्वारीचं सरासरी उत्पादन किती आता इथं काय करावं लागतं तुम्हाला पट्टी लावावी लागते. आता इथं तुम्हाला दिसतानाच फार अस्पष्ट आकृती दिसते तरी पण पुढची बघूया दिसते का हा. आता ह्याच्यामध्ये आता पहिला प्रश्न काय होता रे ज्वारीचं सरासरी उत्पादन किती.
आता इथं ज्वारी किती चालते रे? ज्वारी म्हणजे रेखांकित न केलेला भाग ना. हा रेखांकित न केलेला भाग ती ज्वारी. आता इथे ज्वारी किती आहे बघा. आता इथे दिसते का तुम्हाला 100 थोडं स्पष्ट दिसते. 10चा पाडा आहे वाटते. 10, 20, 30, 40 असं ना. 10चा पाडा आहे कारण इथं प्रमाण हे 1 सेमी बरोबर y अक्षावर 10 क्विंटल. म्हणजे इथं 50 येणार ना रे. 2011 साली 50 क्विंटल. आता 2012 साली किती क्विंटल झाले बघा बरं. इथून असा स्तंभ इकडे जर न्याला 65 क्विंटल. 8 आणि 65 क्विंटल बरोबर आहे. पुन्हा 2013 साली बघा बरं इथून असं यावं लागेल. 90 क्विंटल. 90 क्विंटल. 90 क्विंटल. पुन्हा 2014 साली पुन्हा इथून असं यावं लागेल तुम्हाला. किती क्विंटल आहे इथं? 80 क्विंटल. 80 क्विंटल. आणि शेवटी 2015 सालचं उत्पादन पुन्हा बघा किती आहे? 70 खाली ना. 75 आहे. 70 क्विंटल. 75. आता ह्या सगळ्यांची बेरीज करून कितीला बघायचं रे? 5 न. करा वरची बेरीज. 5 आणि 5 10 चला 1 8 3 24 25 30 36 ना. 360 आणि भागिले 5. 5 7 35 आणि 5 2 10. उत्तर किती आलं? 72. बघा हे पर्याय 72 क्विंटलचा. ज्वारीचं सरासरी क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचं उत्पादन समान व सर्वात जास्त आहे? आता समान उत्पादन 2013. 2013 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न 2012 साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटल कमी आहे? 2012 साल म्हणजे हे गव्हाचं उत्पादन किती आहे त्या वर्षी? आता दुसऱ्याकडे आपण जाऊया तिसरी व्यवस्थित इथं 2012 साल 50 क्विंटल. 50 12 साली किती 50 आहे का? हे 50 साली 12 साली 50 गव्हाचं उत्पादन आहे आणि ज्वारीचे किती आहे? 65. आणि ह्या दोघांची वजाबा किती नाव? 15. कमी म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण 2019 सालची प्रश्नपत्रिका संपवलेली आहे. आता मी तुम्हाला 19 सालची प्रश्नपत्रिका टाकतो. आता वेळ मिळत असेल 1.5 तास तर आता सोडवा आणि आता संध्याकाळी 1.5 तास वेळ काढा आणि ती प्रश्नपत्रिका सोडवा. गणिताचा आपण 50 प्रश्न घेतले त्यामुळे तुम्हाला 50 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळतील. तसंच मराठीमध्ये सुद्धा प्रयत्न करा. दोन्हीची मिळून बघूया किती मार्क पडतात ती मला तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. ठीक आहे बस करूया. ओके बाय.